नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्र, उपसंचालक पद डीव्हीडीचं आणि प्राचार्य उपप्राचार्य निरीक्षक पद गव्हर्नमेंट ITIचं यासाठीची जाहिरात 2023 ला आलेली होती. ग्रुप ए ची ही जाहिरात आहे. 123 जागांसाठी आलेली होती. त्यासाठी आपण प्रचंड मेहनत केलेली आहे. राईट, आपण बॅचेस सुद्धा कंडक्ट केल्या होत्या. पूर्ण सिलेबस इन्क्लुडिंग सुपर क्रॅश सेशन सी सर्व काही कंप्लीट झालेलं आहे. आता वेळ आहे की आपला जो प्रिपरेशनची लेवल आहे ती कुठं स्टँड करते ते बघायची. राईट, बरेच विद्यार्थी काही सेल्फ स्टडी पण करत होते. बरेच जण आपल्याकडे त्यांनी क्लास सुद्धा लावलेला होता. या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर आणून एक मॉक टेस्ट आपण घेतोय, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. बघा, ही मॉक टेस्ट जी आहे ना ती आपण 10 तारखेला ठेवतोय. पेपर किती आहे आपला? 18 तारखेला आहे, म्हणजे 7-8 दिवस अगोदर. जेणेकरून जे एरियाज तुमचे मागे राहिलेले आहेत किंवा काही एरियाज वीक वाटतात त्यांना प्रॉपर रिव्हिजन पुढच्या एका हप्त्यात करता यावं म्हणून एक 8-10 दिवस, 8 दिवस समजा, आपण अगोदर ऍडव्हान्स मध्ये ही मॉक टेस्ट ठेवतो. आणि ही मॉक टेस्ट ऍब्सोल्युटली फ्री आहे. इग्नाइटचे विद्यार्थी असो किंवा इग्नाइटचे विद्यार्थी असतील किंवा सेल्फ तयारी करणारे असतील, ज्यांनी कोणी या जाहिरातीसाठी अप्लाय केलं त्या सर्वांसाठी आपण फ्री मॉक टेस्ट ठेवतो. मग कसं एनरोल करायचं काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आणि फक्त मॉक टेस्टच असणार नाही की त्या टेस्ट नंतर या टेस्ट पेपरचं डिस्कशन सुद्धा होणार आहे. बघा, तुमची 18 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारला तुमची एक्झाम असणार आहे. सकाळी 7 वाजता तुम्हाला परीक्षा केंद्रांवर पोहोचायचं आहे. 8:30 वाजता तुम्हाला आत एंट्री मिळेल. ओके, 9 वाजता तुमचा पेपर चालू होईल, 9 ते 10. राईट, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. तुमचे 100 क्वेश्चन असतील. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा, असे 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि कालावधी असणार आहे 1 तास. आपली एक्झाम सुद्धा याच फॉर्मॅटमध्ये होणार आहे. 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा, 200 मार्काचा पेपर आणि 1 तासाच्या कालावधीमध्ये हे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर करायचं काय तुम्हाला? तर बघा, 10 फेब्रुवारीला पेपरची तारीख आहे आपली. ओके, कधी असणार आहे पेपर? सायंकाळी 8 ते 9. आता हा टाइम आपण का चूज केला त्याचं खरं कारण आहे की बरेचसे तुमच्यातले लोक वर्किंग आहेत, कारण 7-10 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. राईट, तर वर्किंग लोकांना सुद्धा प्रत्येकाला या एक्झाम मध्ये पार्टिसिपेट करता यावं म्हणून घेतोय आपण. तुमचे मित्र मैत्रिणी जे कोणी असतील ना त्या सर्वांना सांगा, सर्वांपर्यंत पोहोचवा की बाबा असा असा पेपर होणार आहे, मॉक टेस्ट इग्नाइट वाले घेणार आहेत आणि ती फ्री आहे. तुम्ही एनरोल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 1 रुपया तुमच्याकडून फीस घेतलेली जाणार नाही. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा रँक नेमका किती येतोय, तुमचे मार्क किती येतात आणि उर्वरित 8 ते 9 दिवसांमध्ये तुम्ही काय प्रयत्न करायला पाहिजेत जेणेकरून तुमचं पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. राईट, जशी ही तुमची टेस्ट कंप्लीट होईल, राईट, टेस्ट तुमची होते 8 ते 9. ओके, 9 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर इग्नाइट अकॅडमी टेक्निकल, राईट, इग्नाइट अकॅडमी टेक्निकल या आपल्या युट्यूब चॅनलवर टेस्टचं डिस्कशन होणार आहे. म्हणजे जे 100 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले होते त्या 100 क्वेश्चनचं लाईव्ह मध्ये डिस्कशन होणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमचे एरिया जे आहेत ना ते रिफाईन होतील. आणि हा पेपर स्वतः मंगेश कुलकर्णी सरांनी बनवलेला आहे. त्यामुळं ते स्वतः डिस्कशन सुद्धा घेणार आहे. 8 ते 9 पेपर, त्यानंतर तुमचा 9 पासून एक 5-10 मिनिटं मागे पुढे होईल. 9-9:10 ला आपण डिस्कशन चालू करू, जेणेकरून 100 क्वेश्चन आपले डिस्कस पूर्ण होतील आणि तुम्हाला एक 8-9 दिवस अगोदर थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणी ज्यांनी ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे, बघा 2 जाहिराती होत्या. ही क्लास 1 ची आहे, क्लास बी ची आहे का? नाही, क्लास 1 वाल्यांनाच सांगतोय. क्लास बी ला पुढे घेऊ आपण तुमच्या टेस्ट. सध्या क्लास ए वाल्यांनी याच्यासाठी 100% तुमचे द्यायचे आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचवा. 5,000 जणांचे ऍप्लिकेशन आहे. जे लोक सिरियसली पेपर द्यायला जाणार आहेत, आता हॉल तिकीट आलेले आहे, त्यामुळे त्यांना त्यांचे सेंटर माहीत झाले. राईट, त्यांनी एक्झामला जाणार आहेत की नाहीत हे त्यांनी आता फिक्स केलेलं आहे. जे एक्झाम द्यायला जाणार आहेत त्या सर्वांनी या पेपरला एनरोल करायचं आहे. मग आता करायचं कसं एनरोल? ओके, तत्पूर्वी आपली ग्रुप बी ची, काही लोकांनी ग्रुप बी चा सुद्धा फॉर्म भरलेला असेल तर आपली ग्रुप बी ची सुद्धा बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालू आहे. सायंकाळी 8:30 ते 10 हे पेपर, सायंकाळी 8:30 ते 10 ही बॅच असते तुमची. फक्त त्या दिवशी याला मंगळवारी आपली जी टेस्ट डिस्कशन असणार आहे त्यामुळे त्यावेळेस त्यांना सुट्टी असेल. बाकीच्या लोकांचं टेस्ट डिस्कशन चालेल. क्लिअर? तर ही बॅच सुद्धा आहे. तुम्ही या बॅचला सुद्धा एनरोल करू शकता जे ग्रुप बी ची तयारी करताय. तुम्ही करत नसाल, तुमचे मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, नातेवाईक जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्राम ग्रुपची लिंक,
दिलेली आहे, तो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, सर्वांनी जॉईन करून घ्यायचा. आता बघा करायचं कसं, तर ज्यांच्याकडे, आणि प्रयत्न करा की मोबाईलवर टेस्ट नका देऊ, तुम्ही डेस्कटॉपवरच टेस्ट द्यायचा प्रयत्न करा, लॅपटॉपवरच टेस्ट द्यायचा प्रयत्न करा, कारण तुमच्या एक्झामला डेस्कटॉप लॅपटॉपच असणार आहे, राईट. ज्यांच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 10 किंवा अबाव असेल त्यांनी काय करायचं, ही लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल तुम्हाला, राईट. या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करायचं इग्नाइटचा ऍप. ओके, तिथं विचारलं जाईल डाउनलोड एनिवे करा, डाउनलोड करून घ्या. ignite.exe नावाची फाईल डाउनलोड आहे, राईट. कीप एनिवेज करा, काही प्रॉब्लेम नाही. डाउनलोड केलेली फाईल शो इन फोल्डर करायचं, राईट, शो इन फोल्डर करायचं, आणि ही फाईल इन्स्टॉल करून, हा ऍप इग्नाइटचा इन्स्टॉल करून घ्यायचा. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या इन्स्टॉल झालेल्या इग्नाइटचा आयकॉन डेस्कटॉपवर तुम्हाला दिसून जाईल. क्लिअर. या लिंकला यूज करून इग्नाइटचा ऍप डाउनलोड करायचा, इन्स्टॉल करायचा, राईट. जसंही तुम्ही ऍप ओपन कराल, लॉग इन करून घ्यायचं. ज्यांनी ऑलरेडी आपल्याकडे कोर्सेस घेतलेले आहेत, ऍप डाउनलोड केलेला आहे, त्यांनी लॉग इन करायचं. जे नवीन युजर आहेत त्यांनी साइन अप करायचं, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, राईट. जसंही तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, काय करायचं, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज दिसतील, त्याच्यामध्ये आयटीआय प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल नावाची कॅटेगरी सिलेक्ट करायची. कुठली कॅटेगरी, आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल. तिथं सरळ सेवा दिसतील, एमपीएससी दिसेल, आरटीओ एमईआय दिसेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, एमपीएससी राज्यसेवा, कंबाईन, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज दिसतील. त्याच्यातली कुठली कॅटेगरी सिलेक्ट करणार आहात तुम्ही, आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, राईट. जसंही सिलेक्ट कराल तर तुम्हाला टेस्ट सिरीज नावाचं दिसेल इथं, राईट. टेस्ट सिरीज वर क्लिक करायचं. जसंही टेस्ट सिरीज वर क्लिक कराल तुम्हाला ही टेस्ट दिसेल. ओके, उपसंचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठीची फ्री मॉक टेस्ट, राईट. या मॉक टेस्टला व्ह्यू करू शकता तुम्ही, राईट. मॉक टेस्टला व्ह्यू करू शकता. स्टार्ट होणार नाही, स्टार्ट होईल का, नाही. मंगळवारी सायंकाळी 8लाच ही एक्झाम तुमची स्टार्ट होईल. 8 ते 9च्या दरम्यानच ती एक्झाम होणार आहे. 8 वाजता स्टार्ट होईल, 9 वाजता ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल, जसं तुमचं फायनल पेपरचं होतं. डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवरच देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणारे मार्क, रँक वगैरे तुम्हाला सर्व कळेल. बघा टायमिंग काय, तर 10 फेब्रुवारीला सायंकाळी 8 ते 9 टेस्ट असेल, आणि पेपरचं डिस्कशन 9 ऑनवर्ड आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असणार आहे. म्हणजे डिस्कशनही फ्री असेल, टेस्टही फ्री असेल. ही टेस्ट तुमचा कॉन्फिडन्स एक्झामच्या अगोदर बूस्ट करेल. काही जर प्रॉब्लेम असेल तर एक वेकअप कॉल देईल की पुढच्या 8-10 दिवसांमध्ये काय असावं. आणि हे जसंही झालं की मी पुढच्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी प्रिपरेशनची कशी असावी याबद्दलही एक लाईव्ह सेशन घेणार आहे, राईट. पण त्याच्या अगोदर 8 ते 9 टेस्ट मंगळवारला, आणि 9 ते 10, 9 ते ऑनवर्ड 10 किंवा 10:15, 10:30 पर्यंत टेस्टचं डिस्कशन चालेल. क्लिअर. तुम्ही किती क्वेश्चन, आता बघा क्वेश्चन किती आहेत, 100 क्वेश्चन आहेत. किती मार्काला आहे, 200 मार्काला आहे. 60 मिनिटांमध्ये ते होईल. त्यानंतर तुम्हाला पीडीएफ पण मिळेल, ते पीडीएफ सुद्धा तुम्ही, ते पीडीएफ सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील, सोल्युशन असेल, सर्व असेल. क्लिअर. लाईव्ह कधी असणार आहे आपली टेस्ट, 10 फेब्रुवारीला सायंकाळी 8 वाजता, 8 ते 9 ही टेस्ट तुमची असणार आहे. विसरू नका, सर्वांनी एनरोल करायचं, राईट. सर्वांनी एनरोल करायचं. पण फीस तर नाहीच आहे, एनरोल करायला काय हरकत आहे. एका तासामध्ये भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळेल. क्लिअर. भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळेल. जे काही डाऊट्स असतील तुमचे तेही डिस्कशन सेशन मध्ये क्लिअर होतील. ओके, भरपूर युजफुल असणार आहे ही टेस्ट. त्यामुळे लगेच या टेस्टसाठी तुम्ही ऍप डाउनलोड करून ठेवा. सर्व प्रोसिजर आजच कंप्लीट करून ठेवा, जेणेकरून मंगळवारला डायरेक्ट 8 वाजता तुम्हाला टेस्ट स्टार्ट करता येईल. 8:10ला केली तर तुम्हाला टाइम फक्त 50 मिनिटं मिळेल. 8:15ला केली तर तुम्हाला टाइम 45 मिनिटं मिळेल. ओके, म्हणजे 8ला चालू होऊन 9ला तुमची टेस्ट कंप्लीट होणार आहे, राईट. तुम्ही 8:30ला जरी लॉग इन केलं तरी 8:30 मिनिटं तुम्हाला टाइम मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित मस्त जेवण बिवण करून बसायचं असं बसा, नाहीतर नंतर जेवण करा. पण या टेस्टला सर्वांनी अटेंड करा, सिरियसली घ्या. एक सिरियस अप्रोच तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये होणाऱ्या चुका कळवून देईल. आणि बघा हे लक्षात घ्या, हे एकदम माझ्या अनुभवातून मी सांगतोय की कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं 100% अभ्यास होत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की माझा अभ्यास झाला नाही, राईट. अभ्यास झाला नसेल मित्रा, वेकअप कॉल आहे, हे लक्षात घ्या. एखाद्या गोष्ट येत नसेल तर ठीक आहे, पण जी येते ती चुकली तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर होता. त्यामुळे व्यवस्थितपणे या टेस्टला अटेंड करायचं म्हणजे करायचंच. आणि तुमचा स्टेटस सध्याचा प्रिपरेशनचा काय, कोणाला आपल्याला सांगायची गरज नाही, राईट. तुम्हाला माहिती आहे तुमचे मार्क कोणाही सोबत शेअर होणार नाहीत.
ते तुमचे तुम्हालाच कळतील. जे काही आहे तुमची झाकलेली मूठ झाकूनच राहील. ओके. पण तुम्हाला स्वतःला रिॲलिटीची जाणीव होईल. क्लिअर? यासाठी तुम्हाला या एक्झामला अपीअर व्हायचं आहे. मी इथं थांबतो. थँक यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक यू सो मच.